बर्वे घरी गेले आणि मी माझ्या रूमवर परत आलो. दिवसभराच्या कामाचा आणि झाल्या प्रकरणाचा शीड आता पुन्हा जाणवायला लागला होता. झाल्या प्रकाराबद्दल सारं काही विसरून मस्तपैकी कॉटवर अंग झोपून द्यायची इच्छा होती. त्याप्रमाणे जाऊन झोपलोही. पण इतक्या थकव्यानंतरही झोप येईना. पुन्हा पुन्हा डोक्यात बर्व्यांचा तो शांत चेहरा, शुद्ध आल्यानंतरचं मुक्त हास्य आणि तिसऱ्या अवस्थेबद्दलचं त्यांचं विधान डोक्यात एखाद्या भुंग्याप्रमाणे फिर फिर फिरत होतं. बुद्धीला पोखरून टाकत होतं. वाटलं एकदा फोन करून बघावं. बर्वे आता काय करत असतील? झोपले असतील की जागे असतील? का पुन्हा तिसरी अवस्था? ती तशी तिसरी अवस्था खरंच असेल का? असली तरी माणूस त्यात स्वतः जाऊ शकतो का? आणि गेलाच तर त्यातून स्वतः बाहेर पडू शकतो का? आजवर घेतलेलं शिक्षण आणि सायन्सचं ज्ञान मात्र यातलं काहीच मानायला तयार नव्हतं. मनाचा असा संघर्ष किती वेळ चालला होता. पुष्कळ वेळानंतर थकलेल्या शरीराने शेवटी मेंदूवर मात केली आणि कधीतरी मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नेहमीप्रमाणे कामाला लागलो. आदल्या रात्रीचा प्रकार एखाद्या स्वप्नाचा भाग होता असं समजून मन हळूहळू त्याला विसरेल अशी माझी कल्पना होती. मात्र 1 दिवस गेला, 2 दिवस गेले तरी मनातल्या संघर्षाचं प्रमाण काही कमी होईना. उलट नाना तऱ्हेचे नवनवीन प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभे राहत होते. माणूस झोपतो म्हणजे काय होतं? बेशुद्ध होतो तेव्हा काय होतं? आणि मृत्यू म्हणजे तरी काय असतं? या सर्व प्रश्नांची मेडिकल सायन्समध्ये दिलेली उत्तरं मला माहिती होती. पण या प्रश्नांच्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी कुठल्याच सायन्समध्ये दिलेली नाही आहेत. मनुष्य मरतो तेव्हा त्याच्यात जो जीव राहत नाही तो कुठे जातो? त्याचं एवढं बुद्धिचातुर्य त्याच्या मृत्यूबरोबर संपतं का? मनुष्य जन्मतो तेव्हा त्याच्या आत जो जीव, जी विचारशक्ती येते ती कुठून येते? जन्माच्या वेळी जी विचारशक्ती एवढीशी असते ती पुढे जन्मभर वाढते आणि वाढत राहते. ती कशी? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज जरी माझ्याजवळ असली तरी तेव्हा मला त्याची मुळीच कल्पना नव्हती. प्रश्नांनी मात्र मला अक्षरशः भांडावून सोडलं होतं. काय करावं? कुणाला विचारावं? कुणाशी बोलावं? काहीच सुचत नव्हतं. त्यामुळे कामातही मन लागत नव्हतं. कोणाशीच वैचारिक पातळीवर जवळीक करण्याचा माझा स्वभाव नाही हे तुला माहीतच आहे. एक तूच होता ज्याला मी सर्व काही सांगू शकत होतो, बोलू शकत होतो. पण तू हा इथे मुंबईला बसलेला. फोनवर किंवा पत्रात या सर्व गोष्टी सविस्तररित्या तुझ्याशी डिस्कस करता आल्या नसत्या. अशाच घालमेलीच्या स्थितीत 15 दिवस गेले. मला काही म्हणता कशानेच बरं वाटेना. दिवसरात्र ते विचार सारखे मनात घोळत होते, फेर धरून नाचत होते. शेवटी एक दिवस मनाचा निर्धार करून मी याबद्दल प्रोफेसर बर्व्यांशीच बोलायचं ठरवलं. हॅलो, प्रोफेसर बर्वे, मी अशोक राजे बोलतोय. हो, बरोबर ओळखलं. डॉक्टर अशोक राजे. सर, माझं तुमच्याकडे थोडं काम होतं. तुम्ही माझ्यासाठी थोडा वेळ काढू शकाल का? मी शब्द जपून वापरत विचारला. मला वाटलं होतं, हो जरूर, का नाही? कधीही या. वेळाचं काय मोठंसं, असं काहीसं उत्तर बर्व्यांकडून येईल. त्यांच्या नेहमीच्या त्या सस्मित मुखमुद्रेवरून कदाचित माझी तशी कल्पना झाली असावी. पण झालं उलटच. वेळ असणं नसणं हे तुमच्या कामावर अवलंबून आहे. तेव्हा तुम्ही आधी काम सांगा, बर्व्यांनी थंडपणे उत्तर दिलं. काम म्हणजे तसं काही विशेष नाही, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. चटकन काय बोलावं ते न सुचवून मी काहीतरी म्हटलं. मग बोला ना, आम्ही ऐकतोय, बर्वे त्याच थंड स्वरात म्हणाले. पण ते फोनवर बोलण्यासारखं नाही आहे, मी म्हणालो. फोनवर बोलण्यासारखं असतं
तर मग मी वेळ कशाला मागितला असता. मला थोडीशी चीडच आली, पण म्हटलं जाऊ दे. म्हणजे बारव्यांचा प्रतिप्रश्न म्हणा. म्हणजे मला तुमच्या त्या तिसऱ्या अवस्थेबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. नाईलाजाने मला फोनवरच सांगावं लागलं. वाटलं आता तरी हा गृहस्थ भेटायला वेळ देईल, पण बर्व्यांची प्रतिक्रिया मात्र पूर्णपणे अनपेक्षित होती. फोनवर प्रथम बर्व्यांचा जोरात हसण्याचा आवाज आला. हे बघा राजे, माझी प्रकृती आता पूर्णपणे उत्तम आहे. त्या दिवशी नंतर मला तसं काहीच झालेलं नाही. त्या दिवशी मी तिसऱ्या अवस्थेबद्दल जे बोललो ते मी डिलिरियममध्ये काय केलेली बडबड समजून विसरून जा. तसंही मी परवा मुंबईला जात आहे. एअर इंडियाच्या बोईंग कनिष्कमध्ये माझं बुकिंगही झालेलं आहे. त्यामुळे जाण्याआधी मला तयारी करता शॉपिंग बिपिंगसाठी वेळ पाहिजे. तेव्हा तुमच्याशी गप्पा मारायला मला वेळ मिळणार नाही आणि तुम्ही ते सर्व विसरून सोडून देणं योग्य आहे. आय एम सॉरी. बर्वे घाईत असल्यासारखे बोलले आणि मी काही म्हणायच्या आत बर्व्यांनी फोन खाली ठेवला सुद्धा. आधी हसतच बोलणारे बर्वे नंतर गंभीर का झाले आणि त्यांनी असा तातडीने फोन बंद का केला, मला काहीच कळेना. तिसऱ्या अवस्थेचं गूढ काही केल्यावर उलगडत नव्हतं. मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं, त्या रात्री जे अनुभवलं, ते डिलिरियममध्ये केलेली बडबड अशी स्वतःची समजूत करून विसरू कसा शकत होतो. बर्वे तर काहीच मदत करायला तयार नव्हते. काही म्हणता काही स्थानपत्ता लागू देत नव्हते. त्यातून 2 दिवसानंतर ते भारतात जाणार आणि तू हा इथे मुंबईत बसलेला. आता मी करावं तरी काय. कितीतरी वेळ मी असाच विचार करत होतो. अचानक मला एक युक्ती सुचली आणि मला माझ्या प्रश्नांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडल्यासारखा वाटला. त्यात यश नाही मिळालं तरी ते करून बघण्यासारखं नक्कीच होतं. बर्वे कनिष्कने मुंबईला जात असल्याचं त्यांनीच मला अनावधानाने सांगितले होते. मीही त्याच विमानाने मुंबईला जावं आणि विमानातच बर्व्यांना गाठावं अशी ती युक्ती होती. एवढ्या लांबच्या प्रवासात बर्व्यांनाही भरपूर वेळ असणार आणि मीही मोकळेपणाने बोलू शकत होतो. समजा त्यांनी या विषयावर बोलणं नाकारलं तरी कमीत कमी मुंबईला येऊन तुझ्याशी बोलू शकत होतो. सगळ्या दृष्टीने हा एक सोयीचा आणि चांगला उपाय होता. या विचाराने मी मनोमन आनंदलो. इतकं सांगून अशोक जरा थांबला. अच्छा, म्हणजे म्हणून या महाराजांना इतक्या वर्षांनंतर माझी आठवण झाली तर, मी मनातच म्हटलं. आता प्रश्न फक्त तिकीट मिळवण्याचा आणि रजा मिळवण्याचा होता. अशोक पुढे सांगू लागला. लागलीच मी कामाला लागलो. रजेसाठी मुंबईत माझ्या नसलेल्या काकूला मी सिरियस केलं आणि काम झालं. आणि कनिष्ठचं तिकीट तर माझ्या अपेक्षेपेक्षा फारच इझिली मिळालं. त्या वेळेला माझ्या भाग्याने का दुर्भाग्याने 2 जणांनी तिकीट कॅन्सल केली आणि माझं काम झालं. सगळं कसं मनासारखं जमून आलं. दोन्ही जमल्यावर लागलीच मी तुला माझ्या येण्याबद्दल फोन केला. आता तूच सांग, मी का येतो आहे या तुझ्या प्रश्नाचं मी तेव्हा खरं उत्तर दिलं असतं तर ते तुला समजलं असतं का? आणि समजलं असतं तरी पटलं असतं का? या प्रश्नावर अशोक पुन्हा थोडा थांबला आणि मला बोलायची संधी मिळाली. बरोबर आहे तुझं, ते आलं आता माझ्या लक्षात. पण मग माशी कुठे शिंकली? तू कनिष्कमध्ये शेवटच्या क्षणाला चढला कसा नाहीस? आणि ते कोणाच्या लक्षातही कसे आले नाही? अर्थात देवाच्या कृपेने जे झालं ते बरंच झालं. तुझ्यावरचं मोठं अरिष्ट टळलं म्हणायचं. मी म्हणालो. मी सुटकेचा निश्वास टाकणार की इतक्यात तिकडून अगदीच अनपेक्षितपणे अशोकच्या हसण्याचा आवाज आला.
कम ऑन हर्षल, डोंट जम्प टू कन्क्लुजन्स. तुला कोणी सांगितलं की मी कनिष्ठमध्ये चढलो नव्हतो? अशोकने हसतच म्हटलं. पण माझ्या सुटकेचा निश्वास माझ्या घशातच अडकला. म्हणजे मी एवढंच म्हणू शकलो. हो, मी तुला तेच तर सांगतोय. पण तू जरा धीर धरशील का? अशोक साधं बोलावं तसं बोलून गेला. माझी मात्र अनामिक भीतीने गाळण उडाली. पण पुढचं सगळं ऐकल्याशिवाय आता गत्यंतर नव्हता. ठरल्या दिवशी मुंबईची फ्लाईट घ्यायला मी टोरंटो विमानतळावर आलो. अपेक्षेप्रमाणे बर्वे तेथे भेटलेच. अरे, डॉक्टर राजे कुठे, मुंबईला? त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सस्मित मुद्रेने विचारलं. हो, मुंबईलाच. जरा तातडीचं काम होतं. मी त्यांना ठराविक थाप मारली. बरं झालं तुम्ही भेटलात ते. मीही मुंबईला जातोय. आता तुमच्या संगतीत वेळ बरा जाईल, बर्वे बोलले. बर्व्यांना बरं वाटलं असावं. आज त्यांचा नूर दुसराच दिसत होता. माझ्याशी फोनवर झालेल्या गोष्टी, ते मुंबईला जात असल्याची त्यांनीच मला दिलेली माहिती वगैरे एकतर ते स्वतः पार विसरले होते किंवा लक्षात नसल्यासारखा हाव तरी आणत होते. मीही मग मुद्दामच की भारताची राजनीती, क्वांटम फिजिक्सच्या लेटेस्ट डेव्हलपमेंट्स वगैरे विषयांवर गप्पा मारत राहिलो. पण तिसऱ्या अवस्थेचा विषय काढला नाही. म्हटलं एकदा विमानात बसलं की सावकाशपणे त्या विषयावर बोलू. चेक इन केल्यावर कळलं की बर्व्यांचा आणि माझा क्लास एकच असला तरी सीट्स दूर होत्या. अर्थात बर्व्यांच्या शेजारची सीट रिकामी असल्यास मला तेथे शिफ्ट करताच येणार होतं. पण ते प्लेनमध्ये गेल्यावरच कळणार होतं. एवढा सगळा उपद्व्याप फुकट जातो की काय असं एकदा वाटलं, पण उपाय नव्हता. विमानात बसल्यावरच काय जमतं ते करावं असं मी मनाशी ठरवलं. टोरंटोहून एअर इंडियाची फ्लाईट संध्याकाळी उशिरा निघते. विमानात बसल्यावर मला विमान कधी एकदा हवेत जाऊन स्थिरावतं आणि कधी मी बर्व्यांच्या शेजारी बसतो असं झालं होतं. सुदैवाने त्यांच्या शेजारची सीट सध्या तरी रिकामीच होती. पण विमानाने उड्डाण घेतलं आणि ते वाऱ्यावर स्थिरावता न स्थिरावता तोच स्टीवर्डने डिनर सर्व करायला सुरुवात केली. अर्थात अशा वेळी बर्व्यांना डिस्टर्ब करण्यात अर्थ नव्हता. नाईलाजाने मी स्वतःही डिनर घेतला. त्यानंतर डेझर्ट, ड्रिंक वगैरे सोपस्कार पार पडेपर्यंत मी कशीबशी कळ काढली. शेवटी एकदाचे सर्व कार्यक्रम आटोपले तसा मी बर्व्यांच्या सीटकडे निघालो. या सगळ्यात जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला असावा. मला वाटलं होतं आता तरी बर्वे मला हव्या त्या विषयावर निवांत गप्पा मारायला नकार देणार नाही. पण माझी निराशाच झाली. बर्वे चक्क पांघरून घेऊन झोपले होते. बर्व्यांनी डिनर घेतला होता की नाही माहीत नाही. बहुधा नाहीच, कारण तिथे तशी काहीच चिन्ह दिसत नव्हती. एअर होस्टेसला त्यांनी आता 2 तास तरी त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये अशी सूचना केली असल्याची माहिती तिने मला त्यांच्याजवळ जाताना बघून पुरवली. मी तिला थँक्स सांगून तसं न करण्याची हमी दिली आणि तिथपर्यंत पोहोचलोच असल्याने बर्व्यांच्या जवळच्या सीटवरच बसलो. कमालच केली या ग्रस्ताने. मला बर्व्यांची चीडच आली. योगा करणारे कमी जेवतात हे मला माहीत होतं, पण मी त्यांच्या डिनर करता थांबलो हे त्यांना कळलं की काय, आणि म्हणूनच की काय हे जेवलेच नाही. शक्य आहे ते फक्त योगात सांगितलेला आहारच घेत असतील आणि तो आहार ते घेऊनच आले असतील, म्हणूनच त्यांना डिनरची गरज नसेल. पण तरीही काय, त्यांनी विमानात बसता झोपी जावं? मी स्वतः डिनर करता का थांबलो याची मला हळहळ वाटायला लागली. आता पुढच्या हॉलवर कोणीतरी दुसरंच या सीटवर येऊन बसलं
आणि मुंबईपर्यंत राहिलं म्हणजे माझा चान्स गेला ना. बर्व्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना अजून 2 तास तरी डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण 2 तासांनंतर तरी हा ग्रस्त उठेल का, की पुन्हा तिसरी अवस्था? त्यांना आत्ताच तपासून बघूया का? पण ते जर फक्त झोपले असले आणि माझ्या तपासण्याने डिस्टर्ब झाले आणि चिडून त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, तरी माझा हेतू सिद्ध होणारच नव्हता. असेच उलटसुलट विचार मी किती वेळ करत होतो कोणास ठाऊक. अचानक विमानाला छोटासा हादरा बसला आणि विमान थोडंसं एकीकडे कलंडल्याने मी भानावर आलो. त्याबरोबरच माझ्या पायाजवळ काहीतरी लहानशी पण जड वस्तू पडल्याचं माझ्या लक्षात आलं. ती वस्तू बर्व्यांच्या अंगावर त्यांनी पांघरलेल्या ब्लँकेटच्या खाली ठेवलेली असावी आणि विमान एकीकडे झुकल्याने ती खाली पडली असावी. साहजिकच मी ती पुन्हा बर्व्यांकडे ठेवण्यासाठी उचलली आणि सहज जिज्ञासेने न्याहाळली. ती वस्तू माझ्या ओळखीच्या कोणत्याच वस्तूसारखी नव्हती. ते एक छोटंसं यंत्र होतं असं म्हणायला हरकत नाही. लहान असलं तरी या यंत्राचं वजन पुष्कळ होतं. निळसर काळ्या रंगाच्या कुठल्या तरी धातूपासून ते बनवलं होतं. आकारात एका हाताच्या पंज्यात किंवा खिशात मावेल एवढं लहान. यंत्राच्या एका बाजूस काही बटणं लावलेली होती, तर दुसऱ्या बाजूला 2 निऑन बल्ब्स लावले होते. त्यापैकी एक दिवा लाल रंगाचा इवलासा प्रकाश देत लुकलुकत होता. यंत्राच्या तिसऱ्या बाजूला कॅमेऱ्याचं असावं तसं भोक होतं. तर चौथ्या बाजूला घड्याळाप्रमाणे एक डायल होतं. त्या डायलवर एक छोटासा काटा संथ गतीने पुढे सरकत होता. मात्र यंत्राच्या त्या कुठल्याही बाजूला काहीच लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे हे यंत्र काय व कशासाठी असावं, ते आत्ता सुरू का बंद अवस्थेत होतं, बर्वे ते मुंबईला का नेत होते, आत्ता ते त्यांच्या हातात किंवा मांडीवर का होतं, कशाचाच अंदाज येत नव्हता. हा सगळा विचार करत मी त्या यंत्राला उलटून पालटून बघत होतो. आणि काय झालं कोणास ठाऊक. मला वाटतं त्या यंत्राचं एखादं बटण माझ्या हाताळण्यात दाबलं गेलं असावं. असा काहीसा आवाज माझ्या कानात घुमला. एका क्षणाकरता माझी शुद्ध हरपली. माझं सगळं शरीर नाहीसं झालं आणि मी प्रकाशापेक्षाही जास्त वेगाने एखाद्या भयाण अंधाऱ्या भुयारातून जात असल्यासारखा मला भास झाला. ती गती जीवघेणी होती. मला काही कळेनासं झालं. सभोवतालचं काहीच दिसत नव्हतं. पण क्षणार्धात सगळं पूर्वीसारखं झालं. तेच विमान, तेच प्रवासी, त्याच हवाई सुंदर्या, शेजारी झोपलेले बर्वे आणि बर्व्यांच्या जवळ खुर्चीत मागे मान टाकून झोपलेला मी, म्हणजे खरं तर माझं शरीर. हे सगळं मला पूर्वीसारखंच दिसत होतं. फक्त माझ्या शरीरात मीच नव्हतो. अशोकचे शब्द माझ्या कानात गरम शिस ओतल्यासारखे ओतले गेले. त्याच्या बोलण्यातला निहित अर्थ माझ्या लक्षात येताच मी दचकून ओरडलोच. म्हणजे अशोक, काय म्हणतोस काय? हो, ते खरंय हर्षल. माझं निश्चेष्ट शरीर माझ्या समोर नुसतं झोपल्यासारखं पडलं होतं. मी माझ्या शरीरापासून मुक्त झालो होतो. क्षणार्धात मी विमानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, खाली समुद्राच्या तळाशी उत्तुंग हिमशिखरांवर, आकाशाच्या शेवटच्या टोकाला टोरंटो, मुंबई इतकंच काय तर चंद्र, तारे, कुठे म्हणतात कुठेही जाऊ शकत होतो. हे असं अचानक काय झालं कळेना.
खरं तर पहिल्या प्रथम मी खूपच घाबरलो होतो. आपण मेलो की काय असं वाटायला लागलं. आणि मेडिकल सायन्स प्रमाणे ते खरंही होतं. माझ्या शरीराचं हृदय, मेंदू इतकंच काय, तर शरीरातला प्रत्येक सेल, प्रत्येक कोश काम करायचं थांबले होते. त्यालाच मृत्यू असं म्हणतात. पण तसं म्हटल्यास माझी विचारशक्ती, माझी संवेदन क्षमता हे अजून अस्तित्वात होते. मी सर्व काही बघू आणि अनुभवू शकत होतो. ते कसं? हळूहळू सगळ्या गोष्टींचा सुरूपासून विचार केला. माझ्या पुढे एक एक गोष्टीचा खुलासा होऊ लागला. ही सगळी त्या बर्व्यांच्या हातून पडलेल्या यंत्राची किमया होते. म्हणजे ते जे झोपी गेले होते किंवा मेले होते, तेही या यंत्राच्या सहाय्याने. बर्व्यांनी सांगितलेली हीच ती तिसरी अवस्था होती. पण ते जरी खरं असलं तरी बर्वांना या अवस्थेतून पुन्हा जिवंत अवस्थेत जाता येत होतं. आपल्या शरीरात पुन्हा शिरता येत होतं. पण मी कसं शरीरात परत जाणार? मला माझं शरीर कसं परत मिळणार? काय करावं काही समजेना. तिकडे बर्व्यांचं शरीरही निश्चेष्ट पडलेलं होतं. कितीतरी वेळ मी नुसता विचार करत होतो. विचाराचं काहूर मारलं होतं. काय करावं काही सुचेना. पण तेवढ्यात माझं लक्ष त्या यंत्रात लागलेल्या घड्याळाच्या पुढे सरकणाऱ्या काट्याकडे गेलं. त्या यंत्रात टाइम बॉम्ब मध्ये वापरतात तसा काहीतरी टाइम डिव्हाइस असावा हे माझ्या लक्षात आलं. याचा अर्थ एका ठराविक वेळानंतर त्या यंत्राद्वारेच बर्वे तिसऱ्या अवस्थेतून आपल्या शरीरात पुन्हा शिरतच हवे. त्या रात्री सुद्धा तेवढा ठराविक वेळ संपल्यानंतरच बर्वे परत जिवंत अवस्थेत आले होते. पण तेव्हा हे यंत्र मला दिसलं कसं नाही असा विचार येताच मला त्याचं उत्तरही सापडलं. बर्व्यांना एमर्जन्सीत त्या रात्री प्रथम झोपलेलं पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की त्यांच्या पॅन्टचे खिसे फुगलेले होते आणि आतल्या वस्तू अजून बाहेर काढलेल्या नव्हत्या. त्यावेळी हे यंत्र बहुधा त्यांच्या खिशात असावं. म्हणूनच त्यांचं शरीर त्यांना परत मिळू शकलं होतं. म्हणजे त्या घड्याळाची वेळ संपल्यानंतर त्याच्याजवळ असल्यास माझं शरीर मला परत मिळू शकणार होतं. जो मी या बाबतीत विचार केला तो माझी खात्री पटायला लागली की नक्कीच त्या टाइम बॉम्बची वेळ संपली की मला माझं शरीर परत मिळेल. फक्त त्यावेळेस मी तेथे त्या यंत्राजवळ हजर असलं पाहिजे होतं. पण बर्वे, त्यांचं काय? ते कुठे असतील? इथे जवळपास का दूर कुठेतरी? या पृथ्वीवर, या सौरमंडळात, का त्याहून दूर कुठेतरी? जर तेथेच असते आणि माझ्याच सारख्या तिसऱ्या अवस्थेत असते तर मला दिसले कसे नसते? त्यांची उपस्थिती जाणवली का नसती? तरी माझी खात्री होती की घड्याळाची वेळ संपण्याच्या आत ते नक्कीच परत येतील. किती असेल बरं ती ठराविक वेळ? मी विचार करू लागलो. लक्षात आलं. त्या हवाई सुंदरीने सांगितलं होतं बर्वे 2 तास डिस्टर्ब न करण्याची ताकीद देऊन झोपले होते. आम्हाला टोरंटोहून निघून अजून जेमतेम तासभरही झालं नव्हतं. बर्वे विमान वाऱ्यात स्थिरावल्याबरोबर झोपले असतील असा अंदाज धरला तरी त्यांना उठायला अजून तासभर तरी नक्कीच होता आणि बर्वेही त्याच्या जवळपास परत येणार असतील. पण अशा स्थितीत मी काय करावं? एकमेव बर्वेच मला या स्थितीतून सोडवू शकत होते आणि त्यांचा कुठे पत्ता नव्हता. किमान 1 तास तरी मला त्या त्रिशंकू अवस्थेत काढणं भाग होतं. मला माझं शरीर परत मिळायला तासभर वाट पाहावी लागणार होती. स्वतःचाच खूप राग आला. कुठून या भानगडीत पडलो असं झालं. वाटलं
त्या यंत्राचे काटे स्वतःच गरागरा फिरवावे. जिथे त्याची वेळ पूर्ण होईल तेथे हा जीवघेणा खेळ एकदाचा संपेल. पण पण मी हे करूच शकत नव्हतो, कारण मला हातही नव्हते, पायही नव्हते, आणि माझा देह तो तिथे बर्व्यांच्या देहाजवळ शांत पडला होता. एक साधे बटन दाबायला ज्या ताकदीची, ज्या शक्ती किंवा एनर्जीची गरज असते, ते फक्त एका जिवंत शरीरातच असते. आणि मी तर फक्त विचार शक्तीचा एक संवेदनशील पुंज मात्र होऊन बसलो होतो. आता तासभर तिथेच विमानातच घुटमळत वाट पाहणं भागच होतं, कारण मी जर कुठे दूर गेलो असतो आणि तेवढ्यात यंत्राची वेळ संपली असती, किंवा बर्वे परत येऊन त्यांनी काहीतरी युक्ती करून पुन्हा त्यांच्या शरीरात प्रवेश केला असता आणि ते घड्याळ बंद पाडलं असतं, तर मी तर माझ्या शरीराला कायमचं मुकलो असतो ना. असा कितीतरी वेळ गेला, कोण असतो, शक्य आहे 5 मिनिटे गेले असतील किंवा अर्धा तासही गेला असेल. अचानक कसल्या तरी भयानक मोठ्या आवाजाने मी भानावर आलो, आणि हर्षल, पुढचा इतिहास तुला माहीतच आहे. जे नको होतं तेच घडलं रे. एका महाभयंकर स्फोटाने विमानाचे तुकडे तुकडे झाले. जिथे क्षणार्धापूर्वी विमान होतं तेथे आता फक्त ज्वाळांचा प्रचंड वेगाने खालच्या समुद्राकडे झेपावणारा लोळ होता. आणि माझं शरीर, ते यंत्र, बर्व्यांचं शरीर, सारंच विमानाच्या इतर तुकड्यांप्रमाणे छिन्न विच्छिन्न होऊन दाही अनंत दिशांना अणुरूपात भिरकावले गेले होते. इतकं बोलून अशोक गप्प झाला. माझ्या समोर कधी न रडलेल्या अशोकच्या आवाजात मला धाय मोकलून रडणाऱ्या स्त्रीच्या आवाजाचा ओलावा जाणवत गेला. अशोकच्या बोलण्याचा अर्थ आता माझ्या लक्षात येऊ लागला होता. माझा मन, विचार शक्ती, शरीराचं एकंदरीत संवेदना सगळेच बदली झाले होते. माझी जणू वाचाच गेली होती. म्हणजे तू माझ्या तोंडून फक्त हे 2च शब्द फुटू शकले. म्हणजे अशोक आता आयुष्यभरा करता का नेहमी करता, एवढा एकच विचार घंट्यांच्या छरछर पडणाऱ्या घणाघाती डोळ्यांप्रमाणे माझ्या डोक्यात एकसारखा घुमत होता. हो रे बाबा, हे खरं आहे. मी आजही त्या तिसऱ्या अवस्थेत, हा असा बिना शरीराचा, संवेदनशील विचारशक्तीचा, अस्तित्वहीन डोळागिळवा होऊन जगभर भिरभिरतो आहे रे. अशोक कसं बोलला आणि पुन्हा गप्प झाला.